आम्ही म्हणटा एखादा 400 स्क्वेअर मिटरचो प्लॉट आसा आनी तेणी एखादी कमर्शियल बिल्डींग बांदल्या, तेजे हॉरिजेंटल आनी वर्टिकल तुम्ही जेन्ना परमिशन्स घेतला ती बिल्डींग तशीच आसा काय तेणी ती आनीक वाडयली, बरोबर संदीप? म्हणजे त्याचो वर्टिकली वाडयले आसत जाल्यारूय कळटले, हॉरिजेंटली वाडयले आसत जाल्यारूय कळटले. हे तशे इम्पॉर्टन्स फॉर द लोकल अर्बन बॉडीज तांच्या खातीर खूब इम्पॉर्टन्स आसा. ताजे वेगवेगळे फायदेय बी हातूंतल्यान सांगलेले आसा. त्याच्या खातीर पयल्यात पयली तुमी सपोर्ट करप गरजेचें आसा, तुमी वेलकम करप गरजेचें आसा. थोडे जाण तुमकां सांगपाकूय येतले करा विरोध म्हणून. हांवें परत सांगता तुमकां, म्हणजे थोड्या जाणांक राजकीय दृश्ट्या विरोध करपाची संवय जाल्ली आसा. बरें काम खंयचेंय करता आसत जाल्यार ताका विरोध करा, पण हें काम इट इज इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट, इन द इंट्रस्ट ऑफ द अर्बन लोकल बॉडीज आनी इन द इंट्रस्ट ऑफ द लॉंग रन प्लॅनिंग फॉर दॅट सिटीज. ते लॉंग रन जे प्लॅनिंग करपाक जाय आनी जाका आमी म्हणटा म्हणजे स्मार्ट सिटीज, अर्बन सिटीज कश्यो प्लॅन करच्यो आनी इन फ्युचर थंय कितें कितें येवपाक जाय ताच्या खातीर तें म्हत्वाचें आसा. म्हणून इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह शूड सपोर्ट फॉर द नक्षा प्रोग्राम. आनी नक्षा प्रोग्राम इम्प्लिमेंट इट इज फुल्ली फंडेड बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ओके, वी आर नॉट स्पेंडींग अवर सिंगल पै. आनी इट इज एन टॅक्नॉलॉजी ताणें तुका एक्सप्लेन केली मिस्टर A.K. सिंग हांच्यांनी. इट इज एन एडवान्स टॅक्नॉलॉजी. 3 तरेच्यो वेगवेगळ्यो टॅक्नॉलॉजी 3 तरेच्या वेगवेगळ्या म्युनिसिपालिटींचेर. इट इज बिकॉज इट डिपेंड्स अपॉन देर म्हणजे थंयसरले आसलेले हॅबिटेशन्स आनी थंयसरली आशिल्ली सिटी हें पळोवन ते प्लॅनिंग करतले. सो दे विल कंप्लीट दीस प्रोजेक्ट इन टायम फ्रेम 1 year. एका वर्साच्या भितर प्लॅनिंग करून तुमचो कंप्लिटली तुमकां सजेशन्स जी दिवपाक जाय ती सजेशन्सूय बी तुमकां ते दितले. त्या खातीर सगळ्यात पयली GIS मॅप वील बी अवेलेबल फॉर द प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर द म्युनिसिपालिटी. तुमकां तुमचो स्वताचो GIS मॅप हो म्युनिसिपालिटीन अवेलेबल जातलो आनी तो फुडें टू प्रिपेर द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॅनिंग. तुमकां जें कितें डेव्हलपमेंट करपाक जाय म्हणजे एक्चुअली तशें जर सिंपल रित्या सांगप जाल्यार ट्रेडिशनली व्हाळ खंयचे वटेंतल्यान आसा आनी तें उदक खरेंच कोणी बदलना आनी तिसरे वटेन जर घातलां आसत जाल्यार ते हेजेर कळटलें. दे विल कंपेर द ओल्ड मॅप्स अँड न्यू मॅप्स आनी ताज्या उपरांतूय बी ते तुमच्या लक्षांत येतलें. म्हणजे यू कॅन प्लॅन फॉर द फ्युचर ऑफ युअर सिटी. हें आमकां प्लॅन करपा खातीर ताजो खूब मदत जातली. इट वील हेल्प इन डिजास्टर मॅनेजमेंट. आमी ताका म्हणटा की डिजास्टर मॅनेजमेंटा खातीर प्रत्येक फावटी म्हणजे खंयसरूय उजो लागलो आसत जाल्यार त्या लोकल जाग्याचेर गाडीच पावना आनी तेजे खापर हे म्युनिसिपालिटीचेर आनी मागीर गव्हर्मेंटाचेर थापतात. कित्याक अरे म्हणटा ती बिल्डींग जळोवन पावली, तुमची गाडी भितर येत ना मरे. गाडी येतली कशी? तुम्ही भितर 6 मीटर रस्तोच दवरूंक ना. तुम्ही सगळो रस्तो ट्रेडिशनल आसतलो तो सगळो एनक्रोच केला. ओके, ती जर येतली गाडी आसत जाल्यार ताका 6 मीटर रस्तो जो पयलीं सोडलेलो म्हणजे बरेचशे फावटी डेव्हलपर कितें करता आमकां दाखयता आसतना 10 मीटर रस्तो किंवा 8 मीटर रस्तो सोडटा. ओके, मागीर ते टावन एंड कंट्री प्लॅनिंगा कडल्यान पास करून घेवपा खातीर तेन्ना पास करून घेतात आनी मागीर रस्तो तो 3 मीटर दवरतात, उरलेलो सगळो एनक्रोच करतात. सेम वे म्हणजे टावन एंड कंट्री प्लॅनिंगा कडल्यान पास करून घेतले म्हणून जावचें ना. ओके, ते पास करून घेता आसतना तो रस्तो 10 मीटर तसोच दाखोवचोय पडटलो आनी तो आतां आसा काय ना. म्हणजे त्यांनी बिल्डिंगेक एप्रुवल जर घेतलेले 6 वर्सां पयलीं जाल्यार तो आतां त्यांनी तोच रस्तो सोडला काय ना तो आसप इम्पॉर्टंट आसा. म्हणजे ताज्या खातीर हाजो इम्पॉर्टन्स तितकोच म्हत्वाचो म्हणून हांवें सांगलें डिजास्टर मॅनेजमेंट म्हणून. म्हणजे GIS बेस्ड 3D मॅप्स वील बी अवेलेबल फॉर द टॅक्सेशन, construction permits, water supply, encroachment removal and other city planning activities in the village panchayat also and municipal council. आमी टॅक्सेशन कित्याक म्हटलें? व्हडली बिल्डींग आसा तेणी एनक्रोच केला, भितर कितें चलता हें आमकां अजून खबर ना. आमी म्हणटा आमी रेजिडेन्शियल तेणी फ्लॅट बांदलेले, आतां भितर ऑफिसां चलता. थोडे कडेन तर वेगवेगळी म्हणजे आमी मदीं बाकीचे हें पळयल्या की ते कमर्शियल चलोवपाक लागलेले आसा. ओके, त्यांनी इलिगल एनक्रोचमेंट केला काय कितें म्हणजे नॉट ओन्ली द हॉरिजेंटल एनक्रोचमेंट बट वर्टिकल एनक्रोचमेंट केला काय कितें तोय पळोवप म्हत्वाचो आसा. आनी इवन दो इन्क्लुडींग द वॉटर सप्लायज म्हणजे आमी रेजिडेन्शियल कनेक्शन्स घेता आनी तो कंप्लिटली शॉपा खातीर वापरता. इट इज युअर ड्युटी ऑल्सो. आमी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहा तेंचे तुमचो टॅक्स कलेक्ट करप. ओके, तोय जबाबदार आसा. आमी आतां इन लॉंग रन तुम्ही जर टॅक्स कलेक्शन करिना आसत जाल्यार ग्रँटूय मेळची ना. जितक्या प्रमाणात टॅक्स कलेक्शन करतले तितकीच ग्रँट इन फ्युचर पंचायत आनी म्युनिसिपालिटीक मेळटली.
इफ दे आर नॉट कलेक्टिंग म्हणजे झिरो, थोडे हांवें पळयल्या की 0% टॅक्स कलेक्शन आसा, तांकां ग्रँट दिवन कितें फायदो तर दे आर नॉट डुईंग देअर जॉब. म्हणून टॅक्सेशन नुसार सुद्दां दीस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. GI बेस्ड सर्वेइंग अँड लँड सर्वे प्रॉपर्टीज म्हणजे टोटल सर्वे करपा खातीर हाचो खूब मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग जातलो. ओके, द फायनान्शियल क्रेडिबिलिटी ऑफ द लोकल सेल्फ इन्स्टिट्यूशन्स विल बी द एनहेन्स्ड. ऑटोमॅटिकली तुमचो टॅक्स आनी बाकीचे सगळे म्हणजे आमी प्रोफेशनल टॅक्स म्हाका दिसता आमी लायना अजून, फक्त आमी आतां रेंटल दिता तो लावपाक सुरवात केला. म्हणजे 1 मंथ रेंट अजून जर कोणी सुरू करूंक ना आसत जाल्यार तांच्यांनी घेवचें. म्हणजे एखादी बिल्डींग जर रेंटल दिले आसत जाल्यार ते 11 मंथ रेंट फॉर द ओनर अँड 1 मंथ रेंट फॉर द अर्बन लोकल बॉडीज इज अकॉर्डिंग टू अवर पंचायत आनी म्युनिसिपालिटी बोथ. बरोबर आसा? 1 मंथ हे कित्याक तर हे सगळें कलेक्शन तुमी करपाक जाय. जाता कितें म्हाजें कितें म्हणटात, हांव 5 वर्सां, तो वोटर ताका दुखोवचो ना, तशें जावचें ना. म्हाका दिसता इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द चेअरपर्सन अँड CO ऑल्सो. तांची दोगांयची जबाबदारी आसा की हे सगळे टॅक्सेशन्स कंप्लीट जावप हे गरजेचें आसा. हे जर सगळें आमी करपाक शकले आसत जाल्यार इन लॉंग रन आमकां हाजो खूब मोठ्या प्रमाणात हेल्प जातलो. त्या खातीर आज एकंदर म्हणजे लँड सर्वे डिपार्टमेंट, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, डायरेक्टरेट ऑफ द म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन्स ह्या सगळ्या डिपार्टमेंटाच्यो हिताच्यो गजाली करपा खातीर एकंदर आमी हांगासा सगळ्या डिपार्टमेंटाक एक्चुली गायड करपाक तांच्या फायद्याचे म्हणजे एकंदर जर तशें पळयत जाल्यार हे जर सगळें जालें आसत जाल्यार इन लॉंग रन ताजो खूब मोठो फायदो हो आमकां जातलो. आमी सातत्यान पळयता की डिजिटल इंडिया हाच्या अंतर्गत हो कार्यक्रम नक्षा कार्यक्रम तांच्यांनी हातात घेतला. सातत्यान हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नवीन नवीन प्रोग्राम हे सदोदीत लॉन्च करीत आसता. तो कार्यक्रम लॉन्च करता आसतना आज कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ पणजी, मारगांव म्युनिसिपालिटी, कुंकलीम म्युनिसिपालिटी ह्या 3 म्युनिसिपालिटीक म्हणजे सगळ्यात पयलो हो करपाचो मान मेळ्ळा. एका वर्सान तो कंप्लीटूय जातलो. हांवें सांगलां तशें तुमचो सगळ्यांचो जर आमकां सपोर्ट मेळ्ळा आसत जाल्यार हो सपोर्ट इन लॉंग रन लोकां खातीरूय बी म्हणजे हो खूब मोठ्या प्रमाणात ताजो फायदो जातलो. आमी इन लॉंग रन डिजिटल सायन्स सर्वे प्लॅन्स थ्रू द डिस्ट्रिक्ट पोर्टल आमी अवेलेबल करपाक शकतले. आमी ऑनलायन इश्यू ऑफ द फॉर्म D बाय द सिटी सर्वे ऑफ द ऑफिस हे सुद्दां आमी अवेलेबल तुमच्या सिटीनी करपाक शकतले. त्याचो खूब फायदो हो सगळ्या लोकांक जातलो. म्हणून म्हाका दिसता सिमलेस लँड ट्रान्झॅक्शन्स, फेअर प्रॉपर्टी टॅक्सेशन, स्ट्रॉंगर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग अँड डिजिटल फर्स्ट गव्हर्नन्स हेजो बेनिफिट्स आमकां सगळ्यांक ह्या नक्षा प्लॅनिंगाच्या निमित्तान जातलो. म्हणून हो नक्षा प्लॅनिंग जो आसा ताका सपोर्ट करप गरजेचें आसा. म्हाका दिसता की गव्हर्मेंट ऑफ इंडिया इन शॉर्ट स्पॅन ऑफ टायम जरी आमकां कळयलो आसत जाल्यार आमी हो प्रोग्राम हांगासर छोटे खाणी काय आसना बट प्लॅनिंगाच्या नुसार खूब म्हत्वाचो आसा, फ्युचराच्या नुसार खूब म्हत्वाचो आसा. ॲट प्रेझेंट 3 सिटीज इन लॉंग रन उरलेल्यो 11 म्युनिसिपालिटी अशाच अंडर प्लॅनिंगाच्या अंडर येतलो. म्हणून हांवें म्हटलें की आवर गव्हर्मेंट इज वर्किंग फॉर विकसीत भारत 2047 फुडल्या 25 वर्सांचें प्लॅनिंग आमचें सरकार हें सातत्यात करता आनी तेंच विजन मुखार दवरून आमी हो प्लॅनिंग चालू केला. म्हणून विकसीत भारत 2047 हाका सपोर्ट करपा खातीर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आनी राजकारण सायडीक दवरून म्हाका दिसता सगळ्यांनी सपोर्ट करचो जाल्यार जाता तितके बेगीन नक्षा प्लॅनिंग हे बेगीन आमी कंप्लीट करपाक शकतले. हांव इतकेंच सांगून हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आनी शिवराज सिंग चौहान हांच्यांनी इनिशिएटिव्ह घेतल्या ह्या प्रोग्रामा खातीर तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता.